नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. तर मी आज आपल्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो अत्यंत गरजेचा आहे आणि आय थिंक आपल्या सगळ्यांना या वेबसाईटची गरज लागणार आहे. तर अशी एक वेबसाईट मी आपल्या सगळ्यांना आज दाखवणार आहे, ज्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण जर रिसर्च करत असाल, तुम्ही जर रिसर्चर आहात, तुम्हाला जर एखादा आर्टिकल लिहायचं असेल आणि तुम्हाला जर एखादा आर्टिकल लिहून जर्नलमध्ये पब्लिश करायचं असेल, त्यावेळेस आपण रिसर्च आर्टिकल शोधत असतो. वेगवेगळे रिसर्च आर्टिकल्स आपण बघत असतो, त्यांचा रेफरन्सेस घेत असतो आणि त्या पद्धतीने आपण आपलं रिसर्च आर्टिकल जे आहे ते लिहित असतो. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईटची मदत होते, अनेक वेगवेगळ्या रिपॉझिटरीज असतात, त्यांची आपल्याला मदत होते. तर सगळ्या वेगवेगळ्या वेबसाईटवर जाण्यापेक्षा जर आपण एकाच ठिकाणी गेलो तर आपल्याला असंख्य असे करोडोंमध्ये किंवा लाखोंमध्ये रिसर्च पेपर जे आहेत ते आपल्याला इथे अवेलेबल होणार आहेत. तर कुठे होणार आहेत आपण बघूया. तर आपल्याला जायचं आहे core.uk या वेबसाईटवर. ओके, core.ac.uk त्या वेबसाईटचं पूर्ण नाव आहे core.ac.uk. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला द वर्ल्ड्स लार्जेस्ट कलेक्शन ऑफ ओपन ॲक्सेस रिसर्च पेपर या ठिकाणी आपल्याला जगातलं सगळ्यात लार्जेस्ट कलेक्शन मिळणार आहे ओपन ॲक्सेस रिसर्च पेपर्सचं. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या विषयाचे, तुमच्या कीवर्ड्सचे इथे रिसर्च पेपर तुम्ही शोधू शकता. तर हे शोधण्याआधी आपण बघूया ही कोर जे आहे ते काय काम करतं. कोर म्हणजे काय, तर कोर या शब्दाचा अर्थ काय होतो, तर कोर या शब्दाचा अर्थ आहे कनेक्टिंग रिपॉझिटरीज. ओके, तर इथं वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या रिपॉझिटरीज अवेलेबल आहेत. त्या रिपॉझिटरीज एकत्र करून त्यांच्यामधले आर्टिकल्स आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे या कोरनी. सो त्यांनी तर सांगितलं आहे, प्रोव्हाइड्स अ कॉम्प्रेहेन्सिव्ह बिब्लिओग्राफिकल डेटाबेस ऑफ द वर्ल्ड्स स्कॉलरली लिटरेचर कलेक्टिंग अँड इंडेक्सिंग रिसर्च फ्रॉम रिपॉझिटरीज अँड जर्नल्स. ओके, तर हे करतात. आणि ही कोर इज अ नॉन प्रॉफिट सर्व्हिस डेडिकेटेड टू द ओपन ॲक्सेस मिशन. हे पूर्ण ओपन ॲक्सेस तुम्हाला इथे गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ओपन ॲक्सेस इथे मिळणार आहेत. ओके, सो त्यांचं काम काय आहे नेमकं, इंडेक्सिंग द वर्ल्ड रिपॉझिटरीज, कॉम्प्रेहेन्सिव्ह डेटा कव्हरेज, पॉवरफुल सर्व्हिसेस, कटिंग एज सोल्युशन्स. ओके, त्यानंतर तुम्ही त्यांना जॉईन करू शकता, बिकम अ डेटा प्रोव्हायडर. तुम्ही एखादा तुमची संस्था असेल, तुमची रिपॉझिटरी असेल तर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता. तुमची युनिव्हर्सिटीमध्ये असेल तर युनिव्हर्सिटी असेल, संस्था असेल, किंवा तुम्ही इथं बिकम अ मेंबर, तुम्ही त्याचा मेंबर बनू शकता आणि त्यांच्या सर्व्हिसेस वापरू शकता. ओके, सो त्यानंतर कॉस्ट फ्री. तर इथे हे ॲक्च्युली ओपन सोर्स ओपन ॲक्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर वी सर्व, कोणासाठी आम्ही ते काम करतात, तर त्यांनी दिलेलं आहे कंपनीज, अकॅडमिक इन्स्टिट्यूशन, रिसर्चर अँड जनरल पब्लिक फंडर्स, त्यांच्यासाठी ते काम करत असतात. त्यांच्या मेन सर्व्हिसेस काय, तर ॲक्सेस टू रॉ डेटा, क्रिएट न्यू अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन, कंटेंट डिस्कवरी, त्यानंतर मॅनेजिंग कंटेंट. ओके, तर अशा पद्धतीचं वेगवेगळं ते काम करतात. कंपनीज युझिंग कोर, कोणकोणत्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कोर वापरतात. टर्निटी, मायक्रोसॉफ्ट, अशा एनव्हिडिया, अशा मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या या कोरला वापर करतात. तसेच कोणकोणत्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन वापरतात, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड, शिकागो, अशा वेगवेगळ्या विद्यापीठ जे आहेत ते कोर वापरत आहेत. पार्टनर प्रोजेक्ट, यामध्ये कोण कोण सहभागी आहे, तर कोर आहे, त्यानंतर इथं मायक्रोसॉफ्ट आहे, जिस्क आहे, असे वेगवेगळ्या नामांकित संस्था या कोर ह्या वेबसाईटचा वापर करून त्यांचं काम जे आहे ते या वेबसाईटच्या माध्यमातून करत आहेत. सो यामध्ये आपल्याला काम कसं करायचं आहे, तर इथे बघा समोर आपल्याला सर्चचा एक ऑप्शन दिलेला आहे आणि इथे सर्च 360 मिलियन पेपर्स फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमचा कीवर्ड टाकायचा आहे. तर मी आता नॉर्मली लायब्ररी ऑटोमेशन. ओके, तर मी लायब्ररी ऑटोमेशन हा विषय टाकतो आणि ते एंटर करतो. जसं मी एंटर करणार आहे तर इथे मला लायब्ररी ऑटोमेशनवर असंख्य असं कलेक्शन मला अवेलेबल होणार आहे. 2,24,421 रिसर्च आउटपुट फाउंड इथं मला भेटत आहे. आणि याला इथं फील्ड्स पण वेगवेगळ्या फील्ड्स तो तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेल, इयर प्रोव्हाइड करेल, टाईप प्रोव्हाइड करेल, ऑथर, लँग्वेज, पब्लिशर, असे वेगवेगळे तुम्हाला कॅटेगरीज येते. बघा पब्लिशर, कोणकोणत्या पब्लिशरने इथे पब्लिश केलेलं आहे ते तुम्हाला दाखवेल, कोणकोणत्या लँग्वेजमध्ये आहे. ऑथर, इकडे वेगवेगळे ऑथर आहेत. इथे टाईप आहे, थिसिस, रिसर्च, स्लाइड्स, काय पाहिजे तुम्हाला. तर इयर कोणत्या, तुम्हाला जर तेवढा पर्टिक्युलर इयरमध्ये शोधायचं असेल तर तुम्ही इथं इयर कमी जास्त इथे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथं फील्ड्स आहेत, कम्प्युटर सायन्स, वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्हाला सर्च करायचं असेल तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे सर्चचे ऑप्शन्स तुम्हाला वेगवेगळे दिले आणि सॉर्ट पण तुम्हाला रिसेंटपासून ते रिसेंट पण तुम्ही इथे करू शकता. ओके, आणि क्लिअर ऑल फिल्टर्स केल्यानंतर ॲज इट इज तुम्हाला जेवढा रिझल्ट आहे तो तुम्हाला इथे मिळू शकतो. ठीक आहे. तर आता इथे मी
लायब्ररी ऑटोमेशनवर टिक केलं होतं. ठीक आहे, तर इथं लायब्ररी ऑटोमेशनवर इथे मला पहिलाच एक आर्टिकल दिसत आहे. या आर्टिकलवर मी टिक केलं आणि इथे समोर ऑप्शन आहे ओपन दी कोर रीडर आणि डाउनलोड PDF. तर मी आता ओपन इन कोर रीडरमध्ये करतो आणि इथे बघा हा पूर्ण आर्टिकल जो आहे प्रोफेसर भगवान केशव गावित लायब्ररियन PD इथे पुण्यामधले जे ग्रंथपाल आहेत त्यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. इथे कीवर्ड्स ऑटोमेशन आणि या सगळ्या गोष्टी बघा तुम्हाला पूर्ण आर्टिकल फुल टेक्स्ट आर्टिकल इथे आपल्याला दिसणार आहे. आणि याला आपण डाउनलोड करायचं असेल तर आपण त्याला डाउनलोडसुद्धा करू शकतो. त्यामुळे इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे, तर इथं तुम्ही डाउनलोडवर टिक केलं तर तुम्ही त्याला बघा इथे डाउनलोड आहे, तर डाउनलोडसुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या कोरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे रिसर्च पेपर्स, स्लाईड्स आणि थिसिस अशा पद्धतीने तुम्ही इथे सर्च करू शकता. आणि या वेबसाईटचा वापर तुम्ही करून तुम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही रिसर्च करत असाल त्यावेळेस नक्की या वेबसाईटचा तुम्हाला उपयोग होणार आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.